वाजायला दिसतोय। नमस्कार मित्रांनो, मी आकाश मात्रे चॅनल सर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। पावसाने सकाळपासून धुमाकूळ घातलाय। आज आपण सगळ्या ठिकाणी खूप ठिकाणी जाणार आहोत, जिथे आज दहीहंडी बोलून आपल्या गावाचं नाव, आपल्या गोविंदा पथकाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न असेल प्रत्येक गोविंदाचा। बघूया कुठे कुठे जातोय, कसे कसे थर लागत आहेत, काय काय पाहायला मिळतोय। सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट अ ब्लॉग, लेट्स स्टार्ट अ व्हिडिओ। बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय। हेच पाहिजे होतं मला। बघू शकता तुम्ही, ते पुण्याचं काम चाललेलं आहे, सगळ्यांच्या असे राखी कापणार। माझा प्लेट नाही कापला आणि इथे एक बाजूला राख्या अशा जमा होत आहेत। पावसाळ्यात दादा, यंदा या हंडीचं पहिलं वर्ष तुझ्याकडून ही हंडी आयोजित केली आहे, या हंडीबद्दल काय सांगणार? माझे असे विचार आहेत की दरवर्षीप्रमाणे तुम्हाला मी दहीहंडीला टी शर्ट देतोच, मी स्पॉन्सर करतोच। पण यंदा मी प्रकल्प असा केला की ठीक आहे, आपल्या गावातील लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे, मुलांसाठी दहीहंडीसाठी काहीतरी करायला पाहिजेत की सर्वही हंड्या लावल्या तर त्यांना पण काय दोन पैसे, म्हणजे त्यांना एक ॲप्रिसिएशन होऊन जाईल। आणि कशी आवड असते ना, आज दहीहंडी आवड आहे लोकांचं, पण त्याच्यासाठी फंड पण पाहिजेत। खूप लोक काय आहेत दहीहंडी ठेवतात, पण काही लोकांना त्याचं हे प्राईज भेटत नाही, चांगली प्राईज भेटत नाही। त्याच्यामुळे मी असं आयोजन केलं की यावर्षी मी दहीहंडी ठेवतो माझ्या हॉटेलवरती, आणि दररोज याच्या पुढे पण ठेवणार मी, आणि पुढे अजून मी जास्तीत जास्त द्यायचं मानधन द्यायचा प्रयत्न करणार। दादा, तुमच्याकडून खूप मोठी देणगी म्हणू शकतो किंवा खूप मोठी स्पॉन्सरशिप, म्हणजेच आपल्या टी शर्टची स्पॉन्सरशिप बरेच वर्ष मी सुद्धा पाहतोय की टी शर्टची स्पॉन्सरशिप असते। दादा, या प्रयत्नासाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी तुझं खूप खूप धन्यवाद। असंच आमचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न तुमच्याकडून असावा हीच आमची इच्छा आहे। धन्यवाद, थँक्यू सो मच। नक्कीच थँक्यू।
ओके 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 चला सलामी मानू आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करूया. उत्तम प्रयत्न उत्तम काम आणि पद्धती घेऊन आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. तर रेडीची रेडी वागेश्वर गोविंदा पथक. हां, सगळ्यात आधी माफी मागतो कारण मी सुरुवातीपासून काही बोललोच नाही आहे. पहिली सलामी आपण इकडे दिली, त्याच्या आधी एक सलामी दिली ती गणेशदाच्या हॉटेलजवळ दिली होती, ते फुटेज तुम्ही पाहिलंच असाल. त्यानंतर आपण जसं वैष्णवी हॉटेलच्या समोर दरवर्षीप्रमाणे आमदार महेश बालदींची हंडी असते, त्या हंडीला आपण आलो होतो. 7 थरांचा प्रयत्न, आमदार स्वतः बोलले, लागले थर, उतरले. तो जोश पुढे घेऊन जात आहोत आपण. आता आपण पुढे वळणार आहोत, पुढे जाऊन बघूया किती थर लावतात. आहोत पालवी हॉस्पिटल जवळ, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दहीहंडी. मित्रांनो, हा एक घनसोळीचा पथक आहे, गोविंदा पथक, ज्यांनी खूप छान अशी आयडिया लावलेली आहे. टॉवेलच्या जागी डायरेक्ट उशीच लावलेली आहे बघा मित्रांनो. सर्व कार्यकर्त्यांनी अगदी बसून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी मी टेकआउट करतो. लँडलॉर्ड काय म्हणताय? नक्कीच. आणि जुई नगर म्हटलं की नवी मुंबईच्या नेक्स्ट लोकेशन उरण करंजा, जिथे त्यांचं 3रं वर्ष कदाचित असावं. आपण इथे पहिल्यांदाच येतोय. खूप छान आयोजन केलेलं आहे, खूप छान हंडी पण सजवली आहे मित्रांनो. वरती करंजाचा कोळी, येस येस येस, खूप छान आयोजन केलं आहे. 3रं वर्ष ना हे? दुसरं वर्ष. तर मित्र मगाशी सांगितल्याप्रमाणे हे 2रं वर्ष आहे. ज्यांना ज्यांना समजतंय, ज्यांना ज्यांना कळतंय ते लोक इथे येऊन हजेरी लावतात. कोच काय म्हणाल? काय आपला परफॉर्मन्स, पोरांचा जोश काय म्हणाल? परफॉर्मन्स हाय लेवलचा एकदम. हा, पहिलं जेव्हा आपले 7 उचलले तेव्हा काय वाटलं? लागले होते आपले 100%. थोडासा पावसामुळे आपले थोडं मारला पाय, हा. त्यात आपण उभेच केले असते आणि आयोजकांनी आवाज दिला की नका लावू. 100% सत्ता आणि 18 आणि त्याची प्रयत्न, कोकण नगरचा हे असतं जोश. जर कोच म्हणताय तर पोरं 100% उभं राहणार. काय बोलतो? झाला पाहिजे. नक्कीच मित्रांनो, कोकण नगर बद्दल बोलतायत. पहिला जो पथक आहे ज्याने 10 थर लावलेले आहेत मित्रांनो, सलाम आहे त्या पथकाला. केगावकर आले. मला ठाऊक आहे तुमच्याकडे 7 थर लावण्याची ताकद आहे.
तुमचं मनापासून जोरदार टाळ्याने एकदा कौतुक करत आहोत. मित्रांनो, मी केगावकर जो पथक आहे, आपला जो पथक आहे, त्या पथकाने ठाण्यामध्ये पहिला 8 थर लावणारा पथक आहे. सगळ्यांना माहिती आहे की ठाण्यामध्ये पहिले 8 थर लावणारे जे आहेत मी केगावकर आहेत. तो इथे पण त्याच्याबद्दल बोलले गेले. आता फेकले जातील स्टंट आहे आणि तो स्टंट आपण कॅमेऱ्याच्या कोणामध्ये अवश्य टिपा. तर आपल्या पिरकोणकरांच्या वतीनं एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी होतो. थोडा साईडला वा. जबरदस्त 5-1 वाटतो की रायगडच्या बाहेर जाऊन 8 थर लावणारा पहिला गोविंदा पथक जर कोण असेल तर केगावकर आहे. त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी कौतुक करूया. आणि इथे मात्र आता आजच्या या सोहळ्यामध्ये ते प्रयत्न करतील. त्याला बाकीच्या गोविंद पथकांनी सहकार्य करा. मी केगावकर गोविंद पथक या गोविंद पथकाला सहकार्य करायचं आहे. ओमसाई गोविंद पथक मी केगावकर या ठिकाणी सलामी घेत आहे. अतिशय शिस्तीत संयमानं जिद्दीनं 1, 2, 3, 4, 5 संस्थांना यशस्वी 6 चालकची सलामी दिलेली आहे. कालच्या दिवशी पडत्या पावसामध्ये ओमसाई गोविंद पथक मी केगावकर यांनी आपल्या भागातील आपल्या पंचकृषीतील किंवा केगाव ग्रामपंचायती हद्दीमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या 70 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कालच्या दिवसामध्ये संपन्न केला. या शानदार आदर्श विचारांसाठी एकदा जोरदार केगावच्या पथकाचं एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक झाले पाहिजे. कारण फक्त सण उत्सव साजरे करत नाहीत तर 70 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कालच्या दिवशी आपण या पथकाच्या वतीने केला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आम्ही केगावकर हे 2 गोविंद 5 थर लावणार आहेत. ओमसाई गोविंद पथकाचा होणारा सन्मान त्यानंतर अब्दू म्हात्रे, आकाश म्हात्रे एक फेमस युट्यूबर या ठिकाणी आहेत. ओमसाई गोविंद पथकाचा संपूर्ण सोशल मीडिया जो आहे तो आकाश म्हात्रे हाताळत आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो. सन्मान करेल राजदीप यांच्या समवेत आकाश म्हात्रे, अक्कू म्हात्रे यांचा होतोय सन्मान. तुला मोरिया साई गोविंद पथक कुंडेगाव आपण तयारीत राहायचं आहे. अनाऊन्स केल्यानंतर आपण आपली तयारी करू शकतो. त्याला दोन रेडी आहे तुमचा. मित्रांनो 6 वाजलेले आहेत आणि आपण आता आलो आहोत उलवेमध्ये, जिथे भव्य भारतीय जनता पार्टी तर्फे भव्य अंडीचं आयोजन केलेलं आहे.
मित्रांनो, आपण समोर जो गोविंदा पथक पाहतोय तो आहे उरणची कन्या आणि इथे संपूर्ण ज्या मुली आहेत त्या उरणच्या मुली आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यांची जिद्द काय आहे. बघा किती थर लावतात आणि कशा पद्धतीने हा मानवी मनोरा रचण्याचा यांचा प्रयत्न आहे. या ठिकाणी आलेले या सर्व महिला भगिनींचं स्वागत होतं. तोपर्यंत गाणं लावा काय होतात, गाणं लावा, ओंकार गाणं लावा तोपर्यंत. सूचना या ठिकाणी करतो पुन्हा एकदा 14 वर्षाखाली आवाज कमीच ठेवा, आवाज कमीच ठेवा. ओके, धन्यवाद, थँक्यू. जरा जोरदार टाळ्या या बघण्यासाठी. वा, जरा जोरदार टाळ्या या आपल्या छोट्या उरणच्या कन्या. धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की गणपती बाप्पा. थँक्यू. खूप सुंदर असा मानवी मनोरा रचलाय मित्रांनो. मुद्दा हा नाही आहे की किती थर रचतात, मुद्दा हा आहे की जिद्द किती आहे ते बघा. खूप लहान मुली आहेत आणि त्या लहान असल्या तरी पण त्यांची कीर्ती महान आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान, खूप सुंदर. आणि आपल्या समोर कुशल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भरपूर मजा येते. तुम्ही सुद्धा मजा करता ना अकोल्याच्या ब्लॉग मध्ये, तर नक्कीच सबस्क्राईब करा त्याला. आणि मीनाक्षी सर्वांना आवडतात, आवडतात आपल्या सगळ्यांना आवडतात. सन्मानित करा. आता बहुतेक जण चिक्कार जण आलेत बघण्यासाठी. नंबर आहे आमचा आता दुसरा तिसरा नंबर आहे. धन्यवाद. मित्रांनो, या बाजूला ट्रॉफी बघा, किती जबरदस्त ट्रॉफी आहेत. म्हणजे प्रत्येक पथकाला इथे ट्रॉफी आहे. 5 तर लावले तरी सुद्धा ट्रॉफी आहे. खूप जबरदस्त. महेश स्पोर्ट्स व श्री सचिन शेठ घरत प्रतिष्ठान शेलघर इथे आपण आलो आहोत आणि इथे बघा जबरदस्त अशा ट्रॉफी आहेत. त्या बाजूला पण बघू शकतो बघा, ट्रॉफी घेऊन गेल्या. या ट्रॉफीसाठी काही पथक असे असतात जे फक्त ट्रॉफी बघून चला आपण 5 लावून टाकू असं त्यांच्या मनामध्ये येईल. इतक्या जबरदस्त ट्रॉफी आहेत बघा. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, आपल्या भागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय ओवे साहेब, व्यासपीठावरील सर्व मंडळी, आमच्या ताई साहेब, माझे बंधू राकेशजी आणि उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय, सर्व माता भगिनी. एक छोटीशी अनाउन्समेंट करून जाते. इथे आलेच आहे तर माझ्या एका आगामी चित्रपटाबद्दल सांगितल्याशिवाय मला राहवत नाहीये. दशावतार नावाचा सिनेमा येतोय 12 सप्टेंबरला. मला माहितीये दहीहंडीचा उत्सव आहे, मी इथे फार प्रमोशनचे बोलणार नाही. इतकंच सांगेन, भव्य सिनेमा आहे. टीजर युट्यूबवर आहे, गाणी युट्यूबवर आहेत, ट्रेलर 18 ऑगस्टला युट्यूबवर येणार आहे.
तर आधीच बऱ्याच जणांनी बघितलेला आहे, ज्यांनी नाही बघितला त्यांच्यासाठी खास विनंती आणि सिनेमाला येण्याचं निमंत्रण. दशावतार 12 सप्टेंबर. धन्यवाद. आम्ही निमंत्रण ऍक्सेप्ट केलं. वा ताई, त्यातील 8व्या अवताराचा उत्सव सुरू आहे, म्हणजे द्वापारीच्या सख्या श्रीकृष्णाचा. मत्स्य कूर्म वाराह नृसिंह वामन परशुराम. 7वा खरं तर प्रभू रामचंद्र आणि 8वा माझा लॉर्ड ऑफ लव्ह, लॉर्ड ऑफ ह्युमॅनिटी, प्रेम आणि मानवतेचं प्रतीक म्हणजे कृष्ण. नरेशजी यांच्या आवाजातून ऐकलेलं एक छान संगीत सणा आईलाय गो. आणि इथं उपस्थित असणाऱ्या मी राकेशजी कडू यांना विनंती करेन की गावचे अध्यक्ष अजयजी मात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. खरं तर एका कॅटरचा 6 थरांची समिती असणार आहे केगाव ओम साई या गोविंद पथकाची. परंतु इकडे मात्र आमच्या ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष अजय मात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. या बात खरं तर ठाण्याला रायगडमधील 8 थर लावणारा हा गोविंद पथक केगावकरांसाठी ओम साई गोविंद पथक केगाव. सायलीताई यांना विनंती करतोय की सुवर्ण पाटील यांना पैठणी द्यायची आहे. मी केगावकर नक्कीच पहिले उरण मधले पहिले 8 थर ठाण्यामध्ये नेणारे हेच ते मी गोविंदा पथक मी केगावकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आशिष सूर्यराव. आपण इथे आपलं बक्षीस घेण्यासाठी विश्वकर्मा कार्यकर्त्यांची टोळी करा गरजेचं. एका बाजूला कार्यकर्त्यांची बाब प्लीज करा. मागे मान्यवरांना काही दिसत नाही. पुढच्या जरा टोळीच घ्यायची. थोडं मागे जाण्याचं फार बरं होईल. मोठ्या गोविंदाबद्दल आपण वारंवार विनंती करीत आहोत. लवकर आपली सलामी द्यायची आहे. वेळ अजिबात ठेवण्याचा नाही. आपल्याकडे वेळ खरंच. तर मित्रांनो, ब्लॉगला करूया एंड. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. या वर्षी बरेचसे नवीन विश्वविक्रम झाले, जसं की कोकण नगरच्या गोविंद पथकाने यावेळेला 10 थर लावून विश्वविक्रम केला. आणि त्यानंतर जय जवान गोविंद पथकाने तब्बल 3 वेळा 10 थर लावले. हे खाऊ नाही मित्रांनो. सो या सगळ्या गोष्टी यावर्षी घडल्या. हा व्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. बोल बजरंग, अरे बोल बजरंग.